जेनझी वरून मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय। खरे जेनझी रेशीम बागेत दिसले असं फडणवीस म्हणाले। रेशीम बागेत पैसे देऊन जेनझी आणले नव्हते। महिलांबाबत राहुल गांधींची भूमिका दुटप्पी आहे असंही फडणवीसांनी म्हटलं। राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाला विरोध केल्याचं वक्तव्य सुद्धा फडणवीसांनी केलेलं आहे। आजही आपण बघितलं जवळपास 20 ते 25 हजार लोक संपूर्ण रेशीमबाग ग्राउंड भरलेला आहे। आणि आज महाराष्ट्राची खरी जेनझी आपण बघितली 4100 जवळपास 4100 मुलं आणि मुली ढोल ताशा घेऊन या ठिकाणी त्यांनी एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला। महाराष्ट्र की जो जेनझी, महाराष्ट्र के जो युवा आज इस मैदान पर थे। 25,000 लोग, कोई गाड़ियां नहीं लगाई गई, किसी को पैसा नहीं दिया गया, सारे के सारे लोग ऑर्गेनिकली यहाँ पर आए। कुल 1.25 लाख लोगों ने इस कार्यक्रम में सहभागिता दी। संविधानाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी व्यवस्था संसद आहे। त्या संसदेमध्ये 33% महिला खासदार पोचल्या पाहिजे हा प्रयत्न मोदीजी करतायत आणि त्याला राहुल गांधी विरोध करतायत। पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे, जो अधिकार मिळणार आहे, त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हडून पडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका आहे।